नमस्कार. माझ्या गोष्टीचे नाव आहे परतफेड. एका झाडावर मुंगी आणि कबूतर राहत असतात. त्या दोघांच्या मध्ये मैत्री असते. घनिष्ठ असे संबंध असतात. ते दोघं नेहमी गप्पा गोष्टी करत असतात. परंतु गप्पा गोष्टी करता करता मुंगीच्या लक्षात येतं की आता पावसाळ्याचे दिवस जवळ आलेले आहेत आणि आपल्याला आता अन्न साठवावं लागेल. त्यासाठी ती त्या कबुतराला बाय बाय करते आणि त्या झाडावरून उतरू लागते. तेवढ्यात सोसाट्याचा वारा आहे. त्या वाऱ्याच्या जोरामुळे ती मुंगी त्या नदीच्या पाण्यात पडते. पडल्यानंतर ती बुडू लागते. कबुतराला युक्ती सुचते. कबूतर त्या झाडाचं एक पान तोडतो, चोचीमध्ये घेतो आणि त्या मुंगीजवळ नेऊन टाकतो. ती मुंगी त्या झाडाच्या पानावर चढते आणि त्या पानाबरोबर ती नदीकाठी वाहत येते आणि काठावर चढते. त्या कबुतराला ती जवळ बोलवते आणि आपले प्राण वाचवल्याबद्दल त्या कबुतराचे आभार मानते, त्याला धन्यवाद देते आणि त्याला आश्वासनही देते की जेव्हा तुला कधी मदत लागेल किंवा तू जेव्हा संकटात असशील त्यावेळेला मी तुला मदत करेन, हे आश्वासन देते आणि ती तिच्या कामाला निघून जाते. काही दिवस उलटल्यानंतर त्या जंगलामध्ये एक शिकार येतो आणि दिवसभर फिरतो पण त्याला काही एकही शिकार सापडत नाही. त्यामुळे तो त्रासलेला असतो, वैतागलेला असतो. अशा अवस्थेत तो त्या झाडाजवळ येतो. झाडावर बसलेलं एक कबूतर दिसतं आणि त्या कबुतराला पाहून तो शिकारी खुश होतो आणि आता आपल्याला दिवसभर शिकार मिळालेली नाही, परंतु या कबुतराची आपण शिकार करू शकतो. म्हणून तो गोळीबार करणार. तेवढ्यात शिकाऱ्याला मुंगी त्याच्या पायाला कचकन चावते आणि त्याने जो नेम धरलेला असतो तो नेम चुकतो आणि ती गोळी दुसऱ्या बाजूला जाऊन पडते आणि त्या बंदुकीच्या आवाजाने कबूतर सावध होते आणि ते उडून जाते. आणि मग त्या कबुतराच्या लक्षात येतो आणि तो मुंगी जवळ येतो आणि मुंगीला म्हणतो, मुंगी, आपण छान मित्र आहोत आणि आपली ही अशीच मैत्री राहू दे. तूही माझे प्राण वाचवलेस, त्याबद्दल तुझे आभार आणि धन्यवाद. अशा पद्धतीनं त्या दोघांच्या मध्ये चालू असतो. परंतु त्या जंगलामध्ये अजून एक मुंगी आणि कबूतर राहत असत, पण त्या दोघांचं बिलकुल पटत नसतं. त्या मुंगीला ती मुंगी तहानलेली असते आणि ती पाणी पिण्यासाठी नदीजवळ जाते. नदीजवळ नदीकाठी गेल्यानंतर तिचा पाय घसरतो आणि त्या नदीच्या पाण्यात ती मुंगी पडते. मुंगी पडल्यानंतर तिला काही पोहता येत नाही आणि ती बुडून जाते आणि हे सगळं ते कबूतर पाहत असते. परंतु ते कबूतर काही त्या मुंगी वाचवण्याचा प्रयत्नही करत नाही. आणि असाच एक प्रसंग काही दिवसांनी त्याच्यावर येतो आणि तो शिकाऱ्याची शिकार आणि तोही मरून जातो. म्हणजे या दोन गोष्टीतून हे सांगायचं आहे, जेव्हा तुम्ही एखाद्याला प्रामाणिकपणे आणि चांगल्या प्रकारे मदत कराल तर तशीच मदत तुम्हालाही मिळेल. परंतु जर तुम्ही संकटामध्ये दुसऱ्याला मदत नाही केली तर तोही तुम्हाला मदत करू शकणार नाही आणि त्यामध्ये तुमचं नुकसान होत असतं. म्हणजे जशी तुम्ही परतफेड कराल त्याचप्रमाणे तुमचीही परतफेड केली जाते. म्हणून नेहमी सत्कर्म करावं, म्हणजे तुम्हाला त्याच पद्धतीचा फायदा होऊ शकतो. तुम्ही जर दुसऱ्याचं वाईट चिंतलात तर वाईट गोष्टी तुमच्या वाट्याला नक्कीच येणार. म्हणून नेहमी चांगल्या गोष्टींचं चिंतन करावे. माझी गोष्ट ऐकल्याबद्दल धन्यवाद.